गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला जो टॉपिक नंबर 5 आहे अर्थिंग सिस्टीम, या टॉपिकमधला नेक्स्ट पॉईंट स्टडी करणार आहे. सो आत्तापर्यंत आपण या टॉपिकमध्ये पहिले 3 पॉईंट स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण जो बघितला होता तो होता डेफिनेशन ऑफ अर्थिंग. अर्थिंग म्हणजे काय असणार ते आपण बघितलेलं आहे. सेकंड पॉईंटमध्ये अर्थिंगचा सिग्निफिकन्स बघितलेला आहे, कशासाठी आपण अर्थिंग करणार आहे. नेक्स्ट नंतर आपण अर्थिंग सिस्टीम कशी असणार आहे याचा एक आपण एक्झाम्पल बघितलेलं. म्हणजे ज्यावेळेला आपण एखाद्या इक्विपमेंटला अर्थिंग प्रोव्हाइड करतो त्यावेळेला आपल्याला कोणते ॲडव्हान्टेजेस मिळणार आहेत, किंवा आपण जर एखाद्या इक्विपमेंटला अर्थिंग प्रोव्हाइड केलं नाही तर कुठले डिसॲडव्हान्टेज आपल्याला त्याचे होणार आहेत. सो हा पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघितलेला. आणि नेक्स्ट थर्ड पॉईंट जो आपण बघितलेला तो होता टाईप्स ऑफ अर्थिंग. ओके, सो अर्थिंग आपण कोणकोणत्या प्रकारे करू शकतो त्याचे टाईप्स आपण बघितलेले. त्याच्यामध्ये टोटल 5 टाईप्स आहेत. स्ट्रीप अर्थिंग और वायर अर्थिंग असेल, रॉड अर्थिंग असेल, अर्थिंग थ्रू वॉटर मेन्स असेल, प्लेट अर्थिंग आणि पाईप अर्थिंग, असे जे पहिले 5 टाईप्स आहेत अर्थिंगचे, हे सगळे टाईप्स आपण स्टडी केलेले आहेतच. सो यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट असणार आहे पॉईंट नंबर 4, तो पॉईंट आज आपण स्टडी करणार आहे. ओके, तो पॉईंट नंबर 4 असेल फॅक्टर्स अफेक्टिंग अर्थ रेझिस्टन्स. ओके, सो कोणकोणत्या फॅक्टर्सवरती अर्थचा रेझिस्टन्स डिपेंडंट असणार आहे, किंवा कोणकोणते फॅक्टर्स अर्थचा रेझिस्टन्सवरती इफेक्ट करू शकतात ते फॅक्टर्स आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे. सो हा पॉईंट स्टडी करायच्या अगोदर आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायला लागेल. ती म्हणजे ज्यावेळेला आपण अर्थिंग करतो त्यावेळेला काय करतो तर आपल्या घरामध्ये जे इक्विपमेंट्स आहेत, मेटल बॉडी असलेले इक्विपमेंट्स, त्या इक्विपमेंटची मेटल बॉडी किंवा मेटलची फ्रेम आहे ते आपण ग्राउंडला कनेक्ट करतो आणि त्या प्रोसेसला आपण अर्थिंग म्हणतो. सो अर्थिंग काय करतं, ज्यावेळेला त्या इक्विपमेंटमध्ये फॉल्ट येतो त्यावेळेला त्या इक्विपमेंटमधला फॉल्ट करंट हा ग्राउंडकडे म्हणजे अर्थकडे फ्लो होणार आहे. ओके, सो फॉल्ट आल्यानंतर फॉल्ट करंट अर्थकडे पाठवण्याचं काम जे असणार आहे ते होण्यासाठी आपण अर्थिंग प्रोव्हाइड करतो आहे. ओके, सो ज्या वेळेला तुम्ही अर्थिंग करत असता त्यावेळेला त्या अर्थिंगचा रेझिस्टन्स हा कमीत कमी असावा लागतो. जर अर्थिंगचा रेझिस्टन्स कमीत कमी असेल तर तो फॉल्ट करंट जो असणार आहे तो लवकर ग्राउंडकडे फ्लो होणार आहे, किंवा जास्त मॅग्निट्यूडचा फॉल्ट करंट ग्राउंडकडे फ्लो होणार आहे. जर तुम्ही जर अर्थिंग प्रोव्हाइड केलं असेल पण त्या अर्थिंगचा रेझिस्टन्स जर जास्त असेल तर त्यामुळं काय होणार आहे, फॉल्ट आल्यानंतर तो जो फॉल्ट करंट असणार आहे तो फॉल्ट करंट हा अर्थकडे जास्त मॅग्निट्यूडनी फ्लो होणार नाही. ओके, त्यामुळं आपण जे अर्थिंग प्रोव्हाइड करणार आहे त्या अर्थिंगचा जो रेझिस्टन्स आहे तो नेहमी कमीत कमी असला पाहिजे. अर्थिंगचा रेझिस्टन्स कमी असेल तरच फॉल्ट करंट हा अर्थकडे किंवा ग्राउंडकडे जास्त मॅग्निट्यूडनी फ्लो होणार आहे. आणि तो जर जास्त मॅग्निट्यूडने अर्थकडे फ्लो होत राहिला तरच आपलं जे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस असणार आहे फ्यूज किंवा MCB, ते डिव्हाइस आपलं ट्रिप होणार आहे किंवा ओपन होणार आहे. ओके, सो अर्थ फॉल्ट करंट जो आहे तो जास्तीत जास्त जमिनीकडे फ्लो व्हावा यासाठी अर्थचा रेझिस्टन्स जो असतो तो आपल्याला कमीत कमी ठेवावा लागतो. ओके, तर आता आपण ह्या पॉईंटमध्ये असे फॅक्टर्स पाहणार आहेत ज्या फॅक्टरवरती अर्थचा रेझिस्टन्स डिपेंडंट असणार आहे. ओके, सो त्यामध्ये फॉलोइंग आर द फॅक्टर्स ऑन विच अर्थ रेझिस्टन्स डिपेंड्स. त्यामध्ये फर्स्ट असणार आहे सॉईल कंडिशन. सॉईल म्हणजे काय असणार आहे, माती किंवा जमीन असेल त्याची कंडिशन. ओके, सो सॉईल कंडिशनमध्ये द रेझिस्टन्स ऑफ सॉईल व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस. इफ सॉईल इज ड्राय देन सॉईल रेझिस्टन्स व्हॅल्यू इज हाय अँड दस अर्थ रेझिस्टन्स बिकम्स हाय. ओके, म्हणजे काय तर सॉईलची कंडिशन, आपल्या जमिनीची कंडिशन आहे, आपण ज्या ठिकाणी अर्थिंग करणार आहे त्या जमिनीच्या कंडिशनवरती अर्थचा रेझिस्टन्स डिपेंडंट असणार आहे. ओके, सो अर्थ रेझिस्टन्स हा प्लेस टू प्लेस चेंज होणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर आत्ता तुमच्या घराच्या शेजारी अर्थिंग प्रोव्हाइड करण्यासाठी त्या ठिकाणचा रेझिस्टन्स मेजर केला आणि त्या पॉईंटपासून एक 15 ते 20 फुटावरती त्या ठिकाणी जाऊन आणखी अर्थ रेझिस्टन्स मेजर केला तर तुम्हाला दोन्ही अर्थ रेझिस्टन्सच्या व्हॅल्यूमध्ये डिफरन्स दिसणार आहे. ओके, सो तुम्ही जर प्लेस बदललं तर प्रत्येक प्लेसचा अर्थ रेझिस्टन्स वेगळा असणार आहे, कारण प्रत्येक प्लेसमध्ये जमीन जी असणार आहे थोडीफार वेगवेगळी असणार आहे. ओके, सो तुम्ही अर्थिंगची जागा बदलली की त्या ठिकाणी तुम्हाला अर्थिंगचा रेझिस्टन्स बदललेला बघायला मिळेल. ओके, सो त्यामध्ये इफ सॉईल इज ड्राय म्हणजे जमीन जर ड्राय असेल, कोरडी असेल, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जर खूप कमी असेल तर काय होतं, तशी ड्राय सॉईल जी असणार आहे त्यामध्ये अर्थचा रेझिस्टन्स जास्त बघायला मिळतो. ओके, सो अर्थचा रेझिस्टन्स ड्राय सॉईलमध्ये जास्त असणार आहे आणि सॉईल जर ओली असेल म्हणजे सॉईलमध्ये जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या ठिकाणी अर्थ रेझिस्टन्स जो असतो तो कमी असणार आहे. ओके, सो आपल्याला अर्थिंग करण्यासाठी अशी जमीन निवडायची आहे त्या ठिकाणी
पाण्याचं प्रमाण थोडं त्या सॉईलमध्ये जास्त असणार आहे. कारण तुम्ही जर एकदम कोरडी जमीन निवडली तर कोरड्या जमिनीचा रेझिस्टन्स जास्त असतो. सो त्या ठिकाणी अर्थ रेझिस्टन्स जास्त मिळेल आणि अर्थ रेझिस्टन्स जास्त असला की फॉल्ट करंट कमी फ्लो होणार आहे. आणि फॉल्ट करंट कमी फ्लो झाला की प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस ऑपरेट व्हायला जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर चांगलं अर्थिंग करायचं असेल तर अशी जी जमीन निवडायची ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी असते आणि रेझिस्टन्स कमी असेल तर फॉल्ट करंट हा अर्थकडे जास्त मॅग्निट्यूडने फ्लो होणार आहे आणि तेवढाच लवकर आपल्या सर्किटमधला MCB किंवा फ्यूज असणार आहे तो ओपन होणार आहे. ओके, सो असेल फर्स्ट पॉईंट. सेकंड असेल सॉईल रेझिस्टिव्हिटी, म्हणजे त्या जमिनीची रेझिस्टिव्हिटी. ती जमीन करंटला जो ऑपोजिशन करणार आहे, ती जमीन जी असणार आहे ती करंटच्या फ्लोला जी ऑपोजिशन करणार आहे त्याला आपण त्या सॉईलची रेझिस्टिव्हिटी असं म्हणणार आहे. ओके, तर त्यामध्ये सॉईल रेझिस्टिव्हिटी डिपेंड्स ऑन फिजिकल कंडिशन ऑफ सॉईल, दॅट इज मॉइश्चर, डिझॉल्व्ड सॉल्ट्स अँड करंट मॅग्निट्यूड एटसेट्रा. ओके, सो जमिनीची जी रेझिस्टिव्हिटी आहे ही कोणकोणत्या फॅक्टरवरती डिपेंडेंट आहे, तर त्या जमिनीमध्ये असलेल्या मॉइश्चरवरती, म्हणजे त्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण किंवा मॉइश्चर कंटेंट किती आहे. जर जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी असेल तर त्या ठिकाणी रेझिस्टन्स जास्त असणार आहे. पण जमिनीमध्ये मॉइश्चर कंटेंट जर जास्त असेल तर त्या ठिकाणी रेझिस्टन्स कमी असणार आहे. सो आपल्याला अर्थचा रेझिस्टन्स नेहमी कमीत कमी ठेवावा लागणार आहे. सो सॉईलची रेझिस्टिव्हिटी पण आपली कमी असली पाहिजे, म्हणजे त्या सॉईलमध्ये पाण्याचं प्रमाण किंवा मॉइश्चरचं प्रमाण थोडं जास्त असलं पाहिजे. सेकंड दिलेलं आहे डिझॉल्व्ड सॉल्ट्स, म्हणजे त्या जमिनीमध्ये मिठाचं प्रमाण किती आहे, विरघळलेलं मीठ असणार आहे, मिठाचं प्रमाण किती आहे. जर मिठाचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी रेझिस्टन्स आपल्याला कमी मिळतो. ओके, आणि रेझिस्टन्स कमी असेल तर ती जी जमीन असणार आहे ती अर्थिंगसाठी चांगली असणार आहे. ओके, नेक्स्ट असणार आहे करंट मॅग्निट्यूड, म्हणजे तुमचा जो फॉल्ट करंट असणार आहे त्या फॉल्ट करंटची मॅग्निट्यूड किती आहे ह्याच्यावरती पण सॉईलची रेझिस्टिव्हिटी डिपेंडेंट असणार आहे. आता हे जे पॉईंट्स असणार आहेत हे पॉईंट आपण पुढं आणखी एकदा स्टडी करणारच आहे. करंट मॅग्निट्यूड म्हणजे काय, किंवा मॉइश्चर म्हणजे काय असणार आहेत, किंवा डिझॉल्व्ड सॉल्ट्स म्हणजे काय असणार आहेत ते. ओके, सो नेक्स्ट थर्ड पॉईंट असेल मॉइश्चर. सो आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे किंवा जमिनीमध्ये ओलावा किती आहे ह्याच्यावरती त्या जमिनीचा रेझिस्टन्स डिपेंडंट असणार आहे. जर जमिनीमध्ये ओलावा जास्त असेल, पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी रेझिस्टन्स कमी असणार आहे आणि ती जी जमीन असणार आहे ती अर्थिंगसाठी चांगली असेल. कारण अर्थिंगसाठी आपल्याला कमी रेझिस्टन्स असलेली जमीन चांगली किंवा प्रेफर करायची, यूज करायची. ओके, सो मॉइश्चर कंटेंटमध्ये द रेझिस्टिव्हिटी ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन द क्वांटिटी ऑफ वॉटर हेल्ड बाय द सॉईल. इफ मॉइश्चर कंटेंट इन द सॉईल इज मोर द सॉईल रेझिस्टिव्हिटी ड्रॉप्स डाऊन. ओके, म्हणजे जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या जमिनीची रेझिस्टिव्हिटी कमी होते, म्हणजे रेझिस्टन्स कमी असतो. आणि त्या जमिनीचा रेझिस्टन्स कमी आहे म्हणजे ती जमीन अर्थिंग प्रोव्हाइड करण्यासाठी चांगली आहे. कारण अर्थिंगसाठी आपल्याला कमी रेझिस्टन्स असलेली जमीन यूज करायची असते किंवा कमी रेझिस्टन्स असलेली जमीन चांगल्या प्रकारचं अर्थिंग प्रोव्हाइड करू शकते. नेक्स्ट फोर्थ असणार आहे इफेक्ट ऑफ करंट मॅग्निट्यूड. ओके, म्हणजे फॉल्ट करंटची मॅग्निट्यूड किती आहे. त्यामध्ये इफ द फॉल्ट करंट ऑफ लार्ज मॅग्निट्यूड फ्लोज फॉर लॉंग ड्युरेशन इट कॉजेस सिग्निफिकंट ड्राईंग ऑफ सॉईल अँड इन्क्रीजेस द सॉईल रेझिस्टिव्हिटी. ओके, तर तुम्ही आता अज्यूम करा ही जमीन आहे, ह्या जमिनीमध्ये तुम्ही एक अर्थिंगचा रॉड इन्सर्ट केलेला आहे, पाईप अर्थिंग केलं असं कन्सिडर करा. आणि ह्या पाईप अर्थिंगला तुमच्या घरामधून येणारी जी अर्थ वायर असणार आहे तुम्ही इथं कनेक्ट केले. सो आता हा अज्यूम करा की ही जी अर्थ वायर आहे एका इक्विपमेंटला कनेक्ट केली आहे. आता ह्या इक्विपमेंटमध्ये जर फॉल्ट आला तर काय होणार आहे, फॉल्ट करंट जो असणार आहे तो फॉल्ट करंट हा अर्थ वायरमधून त्या इलेक्ट्रोडमधून ग्राउंडमध्ये जाणार आहे. ओके, आता फॉल्ट करंटची मॅग्निट्यूड, हा जो करंट फ्लो होते ह्या करंटची मॅग्निट्यूड जर जास्त असेल तर काय होतं, तर तो करंट त्या अर्थ इलेक्ट्रोडमधून फ्लो होत असताना ह्या अर्थ इलेक्ट्रोडचं हिटिंग होणार आहे. म्हणजे हा जो अर्थ इलेक्ट्रोड आहे हा गरम होणार आहे आणि हा अर्थ इलेक्ट्रोड गरम झाला की याच्या सराउंडिंगमध्ये जी जमीन असणार आहे, सॉईल असणार आहे, माती असणार आहे, ती पण माती गरम होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, ह्या मातीमध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण असणार आहे ते कमी होणार आहे. ओके, त्यामुळे काय होतं, जर जास्त मॅग्निट्यूड असलेला फॉल्ट करंट जर अर्थिंग सिस्टीममधून फ्लो झाला तर त्या अर्थ इलेक्ट्रोडच्या शेजारची जमीन आहे ती गरम होते आणि त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, म्हणजे सॉईल जी असते ती ड्राय होते. ह्या अर्थ इलेक्ट्रोडच्या शेजारची जमीन असणार आहे ती ड्राय होणार आहे आणि ती जमीन ड्राय झाल्यामुळं ह्या अर्थिंग सिस्टीमचा रेझिस्टन्स असणार आहे तो रेझिस्टन्स आणखी एकदा वाढणार आहे. कारण ड्राय जमिनीचा कोरड्या जमिनीचा रेझिस्टन्स जास्त असतो आणि कोरडी जमीन ही चांगल्या प्रकारे अर्थिंग प्रोव्हाइड करू शकत नाही. त्यामुळं त्या
अर्थिंग सिस्टीममधून किती फॉल्ट करंट जाणार आहे ह्याच्यावरती पण त्या सॉईलचा रेझिस्टन्स डिपेंडंट असणार आहे. ओके, असेल 4th पॉईंट. नेक्स्ट 5th असेल डिझॉल्व्ड सॉल्ट्स. ओके, म्हणजे त्या जमिनीमध्ये किती प्रमाणात मीठ आहे त्याच्यावरून आपण डिझॉल्व्ड सॉल्ट्सचं प्रमाण सांगणार आहे. ओके, सो त्यामध्ये काय असेल, प्युअर वॉटर इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. स्मॉल क्वांटिटी ऑफ सॉल्ट इन वॉटर रेड्युसेस द सॉइल रेझिस्टिव्हिटी बाय 80%. म्हणजे तुम्ही जर प्युअर वॉटर घेतलं, एकदम प्युरिफाईड वॉटर घेतलं, तर त्या प्युरिफाईड वॉटर्समध्ये मिठाचं प्रमाण खूप कमी असतं. आणि तसं जर प्युअर वॉटर तुम्ही अर्थिंगमध्ये यूज केलं तर त्यामुळे काय होतं, त्या प्युअर वॉटरची जी कंडक्टिव्हिटी असते ती कंडक्टिव्हिटी खूप कमी असते. ओके, म्हणजे प्युअर वॉटरमध्ये मिठाचं प्रमाण कमी असल्यामुळं त्या प्युअर पाण्याचा रेझिस्टन्स खूप जास्त असतो. सो तुम्ही त्या पाण्यामध्ये जर थोड्याफार प्रमाणात जरी मीठ टाकलं, म्हणजे ते जर वॉटर आहे ते सॉल्टी वॉटर केलं, तर त्यामुळे काय होतं, त्या जमिनीचा जो रेझिस्टन्स आहे तो रेझिस्टन्स 80% कमी होतो. ओके, म्हणजे काय, तर अर्थिंग सिस्टीम आपण पाईप अर्थिंग, प्लेट अर्थिंग बघितलेलंच आहे. त्यामध्ये काय करतात, तर तो जो इलेक्ट्रोड आपण जमिनीमध्ये लावणार आहे, फॉर एक्झाम्पल पाईप अर्थिंगमध्ये ही जी पाईप आपण जमिनीमध्ये लावणार आहे, ह्या पाईपवरती काय करतात, तर ठराविक इंटरवलनी ह्या पाईपवरती इथं सॉल्ट आणि किंवा साधं पाणी जे असणार आहे ते पाणी सोडलं जातं. पाणी सोडल्यामुळे काय होतं, ह्या इलेक्ट्रोडच्या शेजारची जमीन असते ती ओली राहते, प्लस ह्या इलेक्ट्रोडच्या शेजारी आपण इथं मिठाचे आणि कोळशाचे असे थर दिलेले होते. त्यामुळे काय होतं, ते जे मीठ असणार आहे ह्या पाण्याबरोबर थोडंफार विरघळणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे सॉल्ट वॉटर जे असतं ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असणार, म्हणजे ते चांगल्या प्रकारे इलेक्ट्रिक करंट पास करू शकतं. त्यामुळं आपण जे पाणी किंवा जी जमीन अर्थिंगसाठी वापरणार आहे त्या जमिनीमध्ये मिठाचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढी ती जमीन जास्त चांगल्या प्रकारे अर्थिंग प्रोव्हाइड करू शकणार आहे. किंवा जर जमिनीमध्ये मिठाचं प्रमाण खूप कमी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं जे अर्थिंग आहे त्या अर्थिंगवरती मिठाचं पाणी टाकून त्याचा रेझिस्टन्स कमी करू शकता. सो नेक्स्ट पॉईंट नंबर 6 असेल एरिया अवेलेबल. म्हणजे अर्थिंगसाठी किती एरिया अवेलेबल आहे त्याच्यासाठी त्यामध्ये असेल सिंगल इलेक्ट्रोड ऑर प्लेट मे नॉट अचीव द डिझायर्ड रेझिस्टन्स इफ नंबर ऑफ इलेक्ट्रोड्स आर इन्स्टॉल्ड अँड इंटरकनेक्टेड द डिझायर्ड रेझिस्टन्स कॅन बी अचीव्ड. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला जर घरामध्ये अर्थिंग करायचं असेल, घरात अर्थिंग करायचं असेल तर आपण काय करतो, पाईप अर्थिंग किंवा प्लेट अर्थिंग यूज करतो. तर आपल्या एका घरासाठी एक पाईप अर्थिंग किंवा एक प्लेट अर्थिंग आपल्यासाठी सफिशियंट असतं. पण तुम्हाला जर जास्त मोठ्या बिल्डिंगचं अर्थिंग करायचं असेल, फॉर एक्झाम्पल एक कमर्शियल बिल्डिंग आहे किंवा एक मॉल आहे किंवा थिएटर असेल किंवा सबस्टेशन असेल, अशा मोठ्या बिल्डिंगचं जर तुम्हाला अर्थिंग करायचं असेल तर तुम्ही एका अर्थिंगमुळं तुमचा तुम्हाला जेवढा रेझिस्टन्स पाहिजे तो रेझिस्टन्स मिळू शकत नाही. त्यावेळी काय केलं जातं, तर एका ठिकाणी अर्थिंग प्रोव्हाइड न करता एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्थिंग प्रोव्हाइड केलं जातं. सो फॉर एक्झाम्पल एक मोठी बिल्डिंग असं कन्सिडर करा, एक मोठा मॉल आहे, त्या मॉलचं अर्थिंग जर तुम्हाला करायचं असेल तर काय केलं जातं, तर त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्थिंग प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सो फॉर एक्झाम्पल इथे एका ठिकाणी अर्थिंग प्रोव्हाइड केलं जाईल, फॉर एक्झाम्पल इथं पाईप अर्थिंग प्रोव्हाइड केलं जाईल, नेक्स्ट इथं पण पाईप अर्थिंग प्रोव्हाइड केलं जाणार. सो अशा एकापेक्षा जास्त ठिकाणी पाईप अर्थिंग प्रोव्हाइड केलं जाणार. त्यामुळं काय होतं, तर तुम्ही जे अर्थिंग प्रोव्हाइड केलं आहे त्या अर्थिंगचा एरिया वाढला. सुरुवातीला तुम्ही जर एकाच ठिकाणी अर्थिंग केलं तर ह्या पूर्ण बिल्डिंगचा जो फॉल्ट करंट असणार आहे तो फक्त एकाच पीठमधून फ्लो होत असणार आहे. पण तुम्ही जर एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्थिंग प्रोव्हाइड केलं मोठ्या बिल्डिंगसाठी तर त्यावेळी काय होतं, अर्थिंगचा जो रेझिस्टन्स असणार आहे तो अर्थिंगचा रेझिस्टन्स कमी राहणार आहे. सो अर्थिंगचा रेझिस्टन्स कमी राहिला की तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे अर्थिंग प्रोव्हाइड करू शकता. ओके, सो एकदा अर्थिंग प्रोव्हाइड करून किंवा एका ठिकाणी अर्थिंग प्रोव्हाइड करून तुम्हाला जेवढा रेझिस्टन्स पाहिजे, कमीत कमी जेवढा रेझिस्टन्स पाहिजे तो जर मिळत नसेल तर एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्थिंग प्रोव्हाइड करायचं आणि ते सगळे अर्थिंग सिस्टीम जे असणार आहे ते एकमेकांना इंटरकनेक्ट करायचे. असं जर तुम्ही केलं म्हणजे एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्थिंग प्रोव्हाइड केलं तर तुम्हाला जेवढी अर्थ रेझिस्टन्सची व्हॅल्यू हवी होती तेवढी तुम्हाला मिळू शकते. केवढी हवी होती तर मिनिमम आपल्याला अर्थ रेझिस्टन्सची व्हॅल्यू लागते. ओके, सो नेक्स्ट असणार आहे ऑब्स्ट्रक्शन्स. सो त्यामध्ये सॉइल मे लुक गुड ऑन द सरफेस बट देअर मे बी ऑब्स्ट्रक्शन्स बिलो फ्यू फीट लाईक रॉक्स. म्हणजे जमीन जर तुम्हाला वरून व्यवस्थित दिसत असेल तरीही त्या जमिनीमध्ये ऑब्स्ट्रक्शन्समध्ये अडथळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल जमीन तुम्हाला वरून व्यवस्थित दिसते पण त्या जमिनीच्या खाली जर ठराविक अंतरावरती दगड असतील, मोठमोठे दगड असतील आणि तुम्ही जर त्या ठिकाणी अर्थिंग प्रोव्हाइड केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्थ रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमीत कमी मिळणार नाही किंवा तुम्हाला जेवढी पाहिजे आहे तेवढी
मिळू शकणार नाही. ओके, सो त्या केसमध्ये काय होतं, तर त्या अर्थ रेझिस्टन्सची व्हॅल्यू असते ती वाढलेली तुम्हाला बघायला मिळू शकते. त्यामुळं जमीन सिलेक्ट करत असताना त्या जमिनीमध्ये दगडांचं किंवा जमीन कशी आहे ह्याची कंडिशन तुम्हाला अगोदर चेक करायला लागणार आणि त्यासाठी तुम्हाला त्या जमिनीमध्ये थोडं एक्सकॅव्हेशनचं वर्क करायला लागणार आहे. म्हणजे खोदकाम करून तुम्हाला जमिनीचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघावं लागेल. जमिनीमध्ये जर जास्त दगड वगैरे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्थिंग प्रोव्हाइड करून अर्थ रेझिस्टन्स तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही मिळवू शकता. ओके, सो असणार आहे पॉईंट नंबर 7 ऑब्स्ट्रक्शन्स. म्हणजे जमीन वरून चांगली दिसते पण जमिनीच्या आतमध्ये खाली जर दगड असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्थ रेझिस्टन्स जास्त मिळणार आहे. नेक्स्ट असेल पॉईंट नंबर 8 मटेरियल यूज फॉर अर्थ इलेक्ट्रोड अँड अर्थ वायर. ओके, सो अर्थिंग प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्ही कुठल्या मटेरियलचा अर्थ इलेक्ट्रोड वापरलेला आहे किंवा कुठल्या मटेरियलची अर्थ वायर वापरलेली आहे ह्याच्यावरती पण अर्थ रेझिस्टन्स डिपेंडंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कॉपरची वायर वापरली तर कॉपरचा रेझिस्टन्स कमीत कमी असतो. त्यामुळं तो कॉपरचा कंडक्टर किंवा कॉपरचा इलेक्ट्रोड हा जास्त फॉल्ट करंट कॅरी करू शकतो. सो तुम्ही जर चांगली कंडक्टिव्हिटी असलेले मटेरियल अर्थिंगसाठी वापरले तर ते अर्थिंग सिस्टीम जास्त इफेक्टिव्ह असणार आहे. ओके, किंवा तुम्ही जर चीप एकदम स्वस्त मटेरियल वापरायचं म्हटलं आणि तुम्ही जर कॉपर किंवा ॲल्युमिनियम न वापरता दुसरे कुठलेही मटेरियल वापरले तर त्यामुळे काय होतं, तुमची कॉस्ट कमी होणार आहे पण त्या अर्थिंग सिस्टीमचा रेझिस्टन्स वाढणार आहे. आणि अर्थिंग सिस्टीमचा रेझिस्टन्स वाढला की फॉल्ट करंट जास्त फ्लो होणार नाही आणि त्यामुळे प्रोटेक्टिव्ह सिस्टीम ऑपरेट व्हायला पण वेळ लागणार आहे. त्यामुळं चांगल्या क्वालिटीचं मटेरियल तुम्ही वापरलं किंवा चांगलं कंडक्टिंग मटेरियल वापरलं तर तुम्हाला कमीत कमी अर्थ रेझिस्टन्स मिळू शकतो. द नेक्स्ट असणार आहे साईज ऑफ अर्थ इलेक्ट्रोड अँड अर्थ वायर. तुम्ही किती जाडीची कोणत्या साईजची अर्थ वायर किंवा अर्थ इलेक्ट्रोड वापरताय ह्याच्यावरती पण रेझिस्टन्स डिपेंडंट असणार आहे. तुम्ही जर जास्त एरिया असलेली वायर किंवा इलेक्ट्रोड वापरला तर त्या ठिकाणी तुम्हाला रेझिस्टन्स कमीत कमी मिळणार आहे. पण तुम्ही जर साईज कमी असलेला अर्थ इलेक्ट्रोड किंवा अर्थ वायर वापरली कमी साईजचा कमी जाडीचा तर त्या ठिकाणी तुम्हाला रेझिस्टन्स जास्त मिळणार आहे आणि त्या टाईपची सिस्टीम ही चांगलं अर्थिंग प्रोव्हाइड करू शकत नाही. त्यामुळे जेवढे शक्य आहे तेवढी जास्त जाड असलेला इलेक्ट्रोड आणि अर्थ वायर तुम्ही यूज करायचे. नेक्स्ट असेल पॉईंट नंबर 10 डेप्थ ऑफ अर्थ इलेक्ट्रोड इन सॉईल. म्हणजे तो जो अर्थ इलेक्ट्रोड आपण जमिनीमध्ये लावतो म्हणजे पाईप असेल किंवा प्लेट असेल जमिनीमध्ये आपण किती खोलावरती लावलेले आहे त्याच्या डेप्थवरती पण अर्थ रेझिस्टन्स डिपेंडंट असणार आहे. तुम्ही जर पाईप किंवा प्लेट ही जमिनीच्या अगदी जवळच लावली असेल तर त्या ठिकाणी अर्थिंग रेझिस्टन्स तुम्हाला जास्त बघायला मिळणार आहे. ओके, तुम्हाला जर अर्थ रेझिस्टन्स कमी पाहिजे असेल तर अर्थ इलेक्ट्रोड किंवा प्लेट जे असणार आहे ती तुम्हाला जमिनीमध्ये खोलपर्यंत लावावी लागणार आहे. द नेक्स्ट असणार 11 क्वालिटी ऑफ कनेक्शन. क्वालिटी ऑफ कनेक्शन म्हणजे काय, तर इलेक्ट्रोड ही जमीन आहे, जमिनीमध्ये तुम्ही इलेक्ट्रोड लावणार आहे. सो इलेक्ट्रोड आणि अर्थ वायर तुमच्या घरामधून येणार आहे ह्या दोघांचं जे कनेक्शन होणार आहे कनेक्शनची क्वालिटी कशी आहे त्याच्यावरतीही अर्थ रेझिस्टन्स डिपेंडेंट असणार आहे. त्या ठिकाणी कनेक्शन जर व्यवस्थित झालं नसेल सो या ठिकाणी कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स डेव्हलप होतो आणि त्यामुळे ओव्हरऑल सिस्टीमचा रेझिस्टन्स वाढतो. त्यामुळे अर्थ वायर इलेक्ट्रोडला कनेक्ट करत असताना चांगल्या प्रकारचं कनेक्शन करायचं आहे जेणेकरून कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स कमीत कमी राहील. अँड पॉईंट नंबर 12 लास्ट पॉईंट असेल कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स बिटवीन अर्थ इलेक्ट्रोड अँड सॉईल. ओके, सो अर्थ इलेक्ट्रोड म्हणजे मला सांगितलं ते अर्थ इलेक्ट्रोड तुम्ही जमिनीमध्ये लावता त्यावेळेला अर्थ इलेक्ट्रोड म्हणजे हा इलेक्ट्रोड आणि जमीन ह्या दोघांमध्ये किती कॉन्टॅक्ट होतो त्या कॉन्टॅक्टच्या रेझिस्टन्सवरती पण ओव्हरऑल सिस्टीमचा रेझिस्टन्स डिपेंडंट असणार आहे. सो आपलं एकच टार्गेट आहे अर्थिंग प्रोव्हाइड करत असताना ज्या ठिकाणी तुम्ही अर्थिंग करणार आहे त्या ठिकाणचा रेझिस्टन्स हा कमीत कमी असला पाहिजे. कारण अर्थ रेझिस्टन्स कमी असेल तरच फॉल्ट करंट जो असणार आहे तो जास्त मॅग्निट्यूडने जमिनीमध्ये फ्लो होणार आहे आणि फॉल्ट करंटची मॅग्निट्यूड वाढली तरच आपली फ्यूज असणार आहे ती ओपन होणार आहे किंवा MCB जो असणार आहे तो लवकरात लवकर ट्रिप होणार आहे. त्यामुळे अर्थिंग सिस्टीमचा रेझिस्टन्स हा नेहमी कमीत कमी असावा लागतो. ओके, सो असणार आहेत टोटल 12 पॉईंट्स ज्याच्यावरती अर्थिंग सिस्टीमचा रेझिस्टन्स जो असणार आहे तो डिपेंडंट असणार आहे. ओके, थँक्यू.